आता थोडंसं माझ्या जमीन जुमला वगैरे आणि स्थावर मिळकतींचं जे माझं आकर्षण आहे मला, त्यात काय काय घडलं ते पाहूया. आम्हा पाटणकरांचे गाव खोपोली. येथे माझ्या पणजोबा खापर पणजोबा यांच्या काळात सध्याच्या खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील देवलाड, काटरम, भानवस, वरोसे, मीळ, विहारी वगैरे 6-7 महसुली गावातील हजारो एकर अशी सर्व जमीन मिळकत पाटणकर कुटुंबाचे मालकीची होती. पुढे कुळ कायदा आणि अन्य कारणाने त्यापैकी हजारो एकर जमीन कुटुंबाकडून कायमची गेली. आमच्या मूळ दुमजली चिरेबंदी घराच्या तळमजल्यावर शेकडो एकर जमिनीतील भातपीक साठवून ठेवता येईल इतकी मोठी 3-4 कोठारे होती. माझ्या वयाची 8-10 वर्ष होईपर्यंत तरी ही इमारत उभी होती आणि ती मी अंतर्बाह्य बघितलेली आहे. आमच्या कुटुंबाच्या या इतिहासाबद्दल मोठ्या मंडळींना विचारल्यावर कळले की घरातली जुनी कर्तबगार लोकांची पिढी अकाली मृत्यू पावली. माझे पणजोबा गोपाळ हे मामलेदार होते. माझे आजोबा पुरुषोत्तम हे त्या काळी पोलीस इन्स्पेक्टर होते. ते बहुधा 1925 सालीच मृत्यू पावले. त्यावेळेस माझे काका त्र्यंबक हे आजीच्या पोटात होते. माझे दुसरे आजोबा चिंतामणराव त्या काळचे MA इंग्लिश होते. त्यांचा मुलगा प्रयागराज हा सिव्हिल इंजिनियर होता. त्यांच्या अकाली निधनानंतर चिंतामणराव यांचे संसारातले लक्ष उडाले. ते सन 1936-37 सुमारास निवर्तले. माझ्या पणजोबा खापर पणजोबांनी बांधलेल्या दुमजली माडी एवढेच दुसरे घर माझे वडील व काकांसाठी बांधायचे म्हणून संपूर्ण सामग्री चिंतामण यांनी जमा करून ठेवलेली होती. ती सर्व सामग्री अशीच चोरापुरी गेली. माझे काका ओंकार हे मोठे धडाडीचे आणि पंचक्रोशीत वजन असलेले गृहस्थ होते. ते गावचे सरपंच सुद्धा होते. त्या काळात पुण्यातले अलका थिएटर विकत घ्यायचे म्हणून त्यांनी पैसे साठवलेले होते. दुर्दैवाने ते सुद्धा सर्पदंशाने 1945 सुमारास निधन पावले. एकंदरीत कुटुंबाची वाताहत झाली. माझे वडील महादेव आणि काका त्र्यंबक हे जेमतेम 4थी पर्यंत शिकलेले होते. ओंकार काका यांच्या नंतर त्यांचा हुंडेकरीचा व्यवसाय माझे काका त्र्यंबक हे बघू लागले. खोपोलीच्या रेल्वे स्टेशनवरून मीठ, तांदूळ वगैरेच्या वॅगन देशभर जात असत आणि इतर ठिकाणाहून येणारा सिमेंट, शहाबाद फरशी, घोंगड्या वगैरे माल खोपोलीला येऊन तो मग संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवला जात असे. जिल्ह्यातील मोठमोठ्या व्यापारी पेढ्यांसाठी मालाची ने-आण करण्यासाठी लागणाऱ्या वाहतुकीच्या साधनांची जुळवाजुळव करून देणे, त्यासाठी होणाऱ्या खर्चाची व्यवस्था करणे असा तो हुंडेकरी म्हणजे कार्टिंगचा व्यवसाय होता. मात्र या व्यवसायात बाबांचा समावेश होऊ शकला नाही. बाबा शेती बघत, पण शेती करायला लागणारा खर्च भागवायला लागणारा रोख पैसा कुठून आणायचा. मग त्यांनी ड्रायव्हिंग शिकून घेतले. अगदी पॅसेंजर वाहन चालवण्याचे लायसन्स सुद्धा मिळवले आणि ते आयुष्यभर ड्रायव्हिंग आणि शेती करत राहिले. तर अशा या 6-7 गावच्या माझ्या जमीनदारीबद्दल एक गमतीदार किस्सा सांगतो. मी वकिली सुरू केली तेव्हा कर्जत येथील शिंदे आडनावाचे ज्येष्ठ वकील होते. त्यांना आम्ही अण्णा म्हणायचो. खोपोलीच्या आमच्या जमीनदारीचा विषय निघाला की अण्णा गमतीने मला म्हणायचे, कशाला त्या जुन्या गोष्टी सांगता, ती जमीनही गेली आणि जमीनदारीही. यावर माझे उत्तर असे असायचे, अण्णा इतर पाटणकरांचे मला ठाऊक नाही, पण या जमीनदारीतून खोतीमधून माझे उत्पन्न अजूनही चालूच आहे. खोपोली परिसरातील जमीन मिळकतींबाबत वकील म्हणून शोध दाखला, मालकी हक्कांबद्दल अभिप्राय हे देण्यासाठी माझ्याकडे या गावातील मिळकतींबाबतचे काम वरचेवर येत असते. खोपोली परिसरातील या 7 ते 8 गावातील कोणत्याही जमिनीचा इतिहास हा या मिळकती कधी काळी पाटणकरांच्या मालकीच्या होत्या याचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्या अर्थाने अभिप्रायाची फी म्हणून का होईना या जमिनींचा मक्ता मला वरचेवर मिळतोच आहे ना. या कौटुंबिक पडझडीनंतरही आमच्याकडे असलेली शेकडो एकर जमीन हळूहळू संपत गेली. त्यातूनही शिल्लक उरलेली काही सामायिक जमीन विकण्याचा प्रस्ताव पुढे आला तेव्हा मी पुण्यात स्थायिक होत होतो. ही उरली सुरली जमीनही विकली गेली तर आता माझ्या नावावर कदाचित शेतजमीनच राहणार नाही अशी मला भीती वाटली. मग मी विचार केला, औद्योगिकरणामुळे खोपोलीला शेती करणे आणि ती सांभाळणे अशक्यच होते. मग पुण्यापासून साधारण खोपोली इतक्या अंतरावर आणि शेती समृद्ध अशा वाई परिसरात मी छोट्याशा शेतजमिनीचा शोध घेऊ लागलो. महाबळेश्वर सातारापासून जवळ आणि कोकणात जायच्या माझ्या रस्त्यावर हा परिसर असल्यामुळे मी तिकडे आकृष्ट झालो.
ही माझी धावपळ माझा मित्र विजय चोपडे आणि त्याचे भाऊ प्रवीण आणि अरविंद यांना समजली. त्यांचीही खोपोली परिसरातील शेतजमीन विकली जाणार होती. त्यामुळे कागदावर का होईना शेतकरी राहायचे म्हणून ते सुद्धा माझ्याबरोबर जोडले गेले. आम्ही तिघांनी मिळून सुमारे 1-1.5 एकर जमीन महाबळेश्वर फाट्यालगतच्या गाव सुरूर तालुका वाई इथे खरेदी घेतली. कालांतराने चोपडे बंधूंचा शेतकरी राहण्यातला रस कमी झाला तेव्हा त्यांनी या जमिनीतला त्यांच्या आपापल्या हिश्श्याचा भागही मलाच विकत दिला. आता त्या जमिनीची देखभाल धोंडीबा चिंचणे ह्या हाडाचे शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय करतात. त्यांना या जागेत घरासाठी 1-1.5 गुंठा जमीन दिली आहे. त्यांचे आणि आमचे परस्पर संबंध एखाद्या कुटुंबासारखेच आहेत. अधूनमधून त्यांच्या घरी आम्ही अगदी हक्काने आणि मोकळेपणाने जात असतो. ही जमीन मोकाशी आडनावाच्या मुस्लिम कुटुंबाची. 8-10 जण सहहिस्सेदार असल्यामुळे त्यांना सोयीची नसलेली, पण त्यांचे आपापसात असलेले मतभेद बाजूला ठेवून त्या सर्वांनी एकजुटीने आणि आनंदाने ही जमीन मला विकत दिली. जमिनीत 3 बोरवेल आहेत, शिवाय दुसऱ्या एका विहिरीतून पाळीने 2 दिवस पाणी घेण्याचे हक्क विकत घेतलेले आहेत. खोपोलीला भातशेती लावून त्यातून होणारा पेंढा सुद्धा विकतच पडत होता. इथे सुरूरला अर्धेलीने खंडाने सुद्धा वर्षाला 20-25 हजार रुपये उत्पन्न मिळते आहे. आता धोंडीबा आणि त्यांचा मुलगा संजय नवीन तंत्र वापरून आणखी नवनवे आणखीन फायदेशीर पीक काढण्याच्या प्रयत्नात आहेत. मोतियांची कणसे मिरवत उभी असणारी ज्वारीची ताटे बघताना मिळणारा आनंद लाख मोलाचा आहे. त्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही. साधारण याच आसपास सुरूर नंतर लगेचच चिपळूण गुहागर रस्त्यावरील गिंबी गावातील जमीन खरेदीचा योग आला. त्याचे असे झाले, माझे मित्र श्री शशिकांत पटवर्धन यांच्या कोतवडे येथील कोकणवाडी प्रकल्पातून प्रेरणा घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक 8-10 एकर जमीन घेऊन तिथे काहीतरी ॲग्रो टुरिझम सारखा प्रकल्प करावा असे ठरले. त्यांचा भाषा श्री शैलेश डोंगरे, माझे साडू श्री सुधीर अभ्यंकर आणि मी असे मिळून जमीन खरेदीला सुरुवात करावी असे ठरले. यात काही आर्थिक गुंतवणूक म्हणून माझे व्याही सायलीचे वडील श्री नितीन गोडबोले यांनीही काही रक्कम देऊन मदत केली. त्याप्रमाणे 2-2.5 एकर जमीन खरेदी झाल्यावर अचानक त्या परिसरातील 3-4 गावातील हजारो एकर जमीन प्रस्तावित MIDC प्रकल्पासाठी आरक्षित ठेवणे विचाराधीन आहे असा सरकारी निर्णय झाला. तशी पेन्सिल नोंद 7/12 झाली देखील. आमचा प्रकल्प बारगळला. मग त्या पेन्सिल नोंदी रद्द झाल्यावर श्री शैलेश डोंगरे यांचा हिस्सा आम्ही उर्वरित दोघांनी खरेदी घेतला. आता ही जमीन ठेवावी की विकून टाकावी अशा द्विधा मनस्थितीत 4-5 वर्षे अशीच निघून गेली. तुकडेबंदी कायद्यातील तरतुदींमुळे ती जमीन निर्तुटक करून दोघात वाटून घेणेही शक्य नव्हते. अशी सुंदर मोक्यावरील जमीन, त्यात 2 मोठ्या बारमाही विहिरी, 70-80 काजू कलमे, काही आंब्याची कलमे, 5-25 धरती नारळाची झाडे असलेली ही जमीन आहे. त्यामुळे ती विकून टिकून तिथून पाय बाहेर काढावा असेही मनाला पटत नव्हते. शेवटी मी मध्यम मार्ग काढला. मी व साडू यांच्यामध्ये समाईक असलेल्या शेतजमिनीचे स्वतंत्र तुकडे करता येतील तर येतील, पण जमिनीच्या भविष्यातील वाटण्या डोळ्यासमोर ठेवून आपापसात वहिवाटीबाबत तसेच उपभोगाबाबत काही लिखित व्यवस्था करून ठेवूया, म्हणजे भविष्यात कोणत्याच कारणाने एकमेकांची कोणतीही गैरसोय अगर वाद होणे टळेल. माझ्या नावे असलेल्या नारळाच्या वाडीला लागून असलेला या सामायिक जमिनीचा भाग माझ्याकडे, तर उरलेला घर आणि काजू लागवड असलेला भाग सुधीरराव यांच्याकडे राहील. या दोनही भागांच्या सामायिक हद्दीवरील रस्ता आणि विहिरीवर दोघांचाही हक्क राहील अशी व्यवस्था लिहून ठेवली आहे. नारळाच्या वाडीला लागून असलेल्या एका जमिनीचा मी ठरवलेला व्यवहार कित्येक दिवस अधांतरी राहिलेला होता. तो आता पूर्ण करून घेतल्यावर माझ्याकडे एक गठ्ठा 3.5-4 एकर जमीन आली आहे. आता त्याचे काय करावे असा कुटुंबात विचार सुरू झाला. मी बराच काळ वकिली केली आहे. मोठा मुलगा वैभव वकील आहे. मोठी सून सायली ही भरतनाट्यम या नृत्य प्रकारात प्रवीण आहे आणि त्या कलेतील अलंकार परीक्षा उत्तीर्ण आहे. ती योग शिक्षक म्हणूनही पात्र आहे. हिला आणि माझी पत्नी अंजली हिलाही झाडामाडांची खूप आवड आहे.
धाकटा मुलगा गौरव संगणक क्षेत्रात नोकरीला आहे. धाकटी सून अपूर्वा ही आयुर्वेदातील MD आहे आणि स्वतंत्र वैद्यकीय व्यवसायात आहे. आपण आपापल्या या क्षमतांचा उपयोग करून गिवळी गुहागर परिसरात काही सामाजिक कार्य करण्याचा उद्देश डोळ्यापुढे ठेवून या जमिनी विकसित कराव्यात असा विचार दृढ झाला. आता त्या दृष्टीने विचाराने वाटचाल सुरू केली आहे. एकूण जमिनीपैकी 25 गुंठे जमीन बिनशेती करून त्यात एक रेस्टॉरंट बार रिसॉर्ट आकाराला येत आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल अशी मला खात्री आहे. आमच्या या इझी बज चॅनलला आपण भेट दिलीत, आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे. तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका. तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे. तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे. पुन्हा एकदा धन्यवाद, आभार.